नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF मार्फत आपल्या एकूण जागा या संपूर्ण जाहीर केलेल्या आहे। विशेष म्हणजे यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा असणार आहे हे पण जाहीर करण्यात आलेले आहे। तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि काही जिल्ह्यांनी आपल्या जागा आणखी जाहीर केलेल्या आहे ते पण माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। मित्रांनो, सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांनी आपल्या जागा या जाहीर केलेल्या आहेत। तर त्याबाबतचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन, त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या जिल्ह्याची जागा घेऊ शकता। ठीक आहे, तर आता आपण पाहणार आहोत की SRPF मार्फत कोणत्या ठिकाणी किती जागा आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा असणार आहेत। तर बघा मित्रांनो, अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय तर या मार्फत संपूर्ण जागा जाहीर केलेल्या SRPFच्या टोटल जागा SRPFच्या 4124। लक्षात ठेवायचं, SRPF टोटल जागा आहे 4124। ठीक आहे, यामध्ये बघा गट क्रमांक 1 315 जागा, गट क्रमांक 2 362 जागा, गट क्रमांक 3 248 जागा, गट क्रमांक 4 242 जागा, गट क्रमांक 5 230 जागा, गट क्रमांक 6 173 जागा, गट क्रमांक 7 224 जागा, गट क्रमांक 8 460 जागा, गट क्रमांक 9 218 जागा, गट क्रमांक 10 240 जागा, गट क्रमांक 11 344 जागा, गट क्रमांक 12 222 जागा, गट क्रमांक 13 189 जागा, गट क्रमांक 14 173 जागा, क्रमांक 15 133 जागा, गट क्रमांक 16 182 जागा, गट क्रमांक 18 86 जागा आणि गट क्रमांक 19 83 जागा। टोटल 4124 जागेची भरती होणार आहे SRPF मध्ये। लक्षात ठेवायचं मित्रांनो, यामध्ये कॅटेगरीनुसार जागा दिलेली आहे। ठीक आहे, तुम्हाला ज्या SRPF गट क्रमांकामध्ये अर्ज भरायचा असेल तर आपल्या कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी दिलेल्या व्यवस्थित चेक करून घ्यायच्या। ठीक आहे, कॅटेगरीनुसार तुम्हाला हा अर्ज भरावा लागेल। सर्वात जास्त जागा या ठिकाणी गट क्रमांक 8 460 जागा। ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवा, SRPF गट क्रमांक 1 आणि SRPF गट क्रमांक 2 पुणे असतो, गट क्रमांक 3 जालना, गट क्रमांक 4 हा नागपूर असतो, गट क्रमांक 5 दौंड, गट क्रमांक 6 धुळे, गट क्रमांक 7 दौंड, गट क्रमांक 8 मुंबई, गट क्रमांक 9 अमरावती, गट क्रमांक 10 सोलापूर येतो, गट क्रमांक 11 नवी मुंबई येतो, गट क्रमांक 12 हिंगोली, गट क्रमांक 13 वडसा, गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर, गट क्रमांक 15 गोंदिया, गट क्रमांक 16 कोल्हापूर येतो, गट क्रमांक 17 चंद्रपूर, गट क्रमांक 18 काटोल, गट क्रमांक 19 सडगाव अहमदनगर। ठीक आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवायचं, अर्ज भरताना तुम्ही या गट क्रमांकानुसार अर्ज भरू शकता। सर्वात जास्त जागा या गट क्रमांक 8च्या आहे, एकूण 460 जागा। ठीक आहे, तुम्ही कोणत्याही गट क्रमांकामध्ये अर्ज भरू शकता। 5 मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 31 मार्च। पोलीस शिपाई गोंदिया 110 जागा, पोलीस शिपाई गोंदिया 110 जागा। तर नंतर आहे पोलीस शिपाई चालक सातारा जिल्हा 39 जागा, पोलीस शिपाई चालक सातारा जिल्हा 39 जागा। तर नंतर आहे पोलीस शिपाई जिल्हा सातारा एकूण 196 जागा। तर आहे नंदुरबार पोलीस शिपाई 151 जागा। नंतर आहे पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग 391 जागा। पदाचं नाव आहे पोलीस शिपाई रायगड अलिबाग 391 जागा। तर पोलीस शिपाई चालक, लक्षात ठेवायचं, पोलीस शिपाई चालक 202 जागा, पुणे शहर पोलीस शिपाई चालक 202 जागा। नंतर आहे पोलीस आयुक्त नागपूर शहर पोलीस शिपाई जागा 347, पोलीस शिपाई जागा 347 नागपूर शहर। SRPFच्या संपूर्ण जागा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे। टोटल 4128 जागेची भरती होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र मिळून। तसेच मित्रांनो, काही जिल्ह्याच्या जागा अजून जाहीर व्हायच्या आहेत, ते आज सायंकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत या संपूर्ण जागा जाहीर केल्या जाणार आहे। संपूर्ण जागा जाहीर झाल्यावर त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं असं की पोलीस भरतीसाठी विद्यार्थी कोणते पुस्तकं वापरतात। ठीक आहे, तुम्हाला माहितीच असेल की आमचं शॉप आहे सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र रुक्मिणीनगर अमरावती या ठिकाणी। तर बरेचसे विद्यार्थी आपल्याकडून पुस्तके घेऊन जातात। तर सर्वात जास्त कोणते पुस्तके विकल्या जातात पोलीस भरतीसाठी याबाबतचा व्हिडिओ मी सायंकाळपर्यंत बनवणार आहोत, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळून जाईल की विद्यार्थी कोणकोणते पोलीस भरती पुस्तक वापरतात,
कोणते पेपर सेट यूज करतात, तर चालू घडामोडीसाठी कोणतं पुस्तक यूज करतात, तसंच मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता यासाठी कोणतं पुस्तक यूज करतात आणि सर्वात महत्त्वाचं की म्हणजे विद्यार्थी कंबाईन बुक्स वापरतात, म्हणजे कंबाईन म्हणजे सर्व विषय एकाच पुस्तकात, हे कोणतं पुस्तक जास्तीत जास्त विकले जाते, तर याबाबतची माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळवून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.